नमस्कार मित्रांनो, मी संदीप येनके. चल तुला कोर्टात खेचतो, केस करतो मी तुझ्यावर. एकदा का कायद्याचा इंगा का आला म्हणजे येशील जागेवर. माझी 1 एकर विकीन पण जेलमध्येच टाकीन तुला. जेलमध्ये जाईन पण तुला रेमटावतोच. अशा प्रकारचं बोलणं आपण गावाकडे ऐकतो. कारण खेड्यातल्या लोकांना कायदा म्हणजे खेळ वाटतो आणि मग या खेळात तो इतका रंगतो की घराचा खेळ खंडोबा होतो. यात फायदा वकिलाचा होतो, मजा भावकी घेते, नातेवाईकांना चर्चेचा विषय होतो, गावातल्यांचा टाइमपास होतो आणि केस करणारा आणि केस झेलणारा पार सपाट होतो. मित्रांनो, गावाकडं लोक बांधावरून छोट्या मोठ्या भांडणावरून कोणाची जिरवायची म्हणून कोर्टाची पायरी चढतात आणि जशी पायरी चढतात तसं आयुष्याचं वाटोळं होतं. कोर्टाची पायरी का चढायची नाही हे मग कळतं. कायद्याचा वापर हा अंतिम पर्याय म्हणून ठीक आहे, पण बहुतांशी प्रश्न शांत राहून चर्चेनं सोडवायला पाहिजे. सोडवता येऊ शकतात. माघार घेऊन कमीपणा घेऊन जर अनर्थ टळणार असेल तर घ्या माघार, राहा शांत. काय फरक पडतो? कारण या कोर्ट कचेरीचा काय दणका असतो हे ज्यांनी भोगले त्यांना विचारा. तारखांच्या चक्रा, वकिलाला पैसा, वेळेचं नुकसान, कामाचं नुकसान, मानसिक मनस्ताप हे त्या दोघांनाही भोगावं लागतं. केस करणाऱ्याला आणि ज्याच्यावर केस झाली त्यालाही आणि त्यांच्या जवळच्या लोकांनाही. म्हणून तर म्हणतात ना, शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये. धन्यवाद मित्रांनो.